रात्रीची वेळ होती. आपली एसटी मुंबईहून दापोलीला निघाली होती. एसटीमध्ये 25चे 2 मित्र अरुण आणि सोहम प्रवास करत होते. एसटी मुंबईच्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या पुलावर आली. इयरफोनवर गाणी ऐकता ऐकता अरुणचं लक्ष खिडकीबाहेर गेलं आणि तो लक्षपूर्वक काहीतरी बघू लागला. एसटीपासून काही अंतरावरून एक रिक्षा धावताना दिसत होती आणि अरुण टक लावून त्या रिक्षाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. टोलनाका येईपर्यंत ती रिक्षा पुढे निघून जात दिसेनाशी झाली. इतक्यात सोहम अरुणला उपहासात्मक स्वरात म्हणाला, "काय झालं रे, रिक्षा कधी बघितली नाहीस काय?" आणि हसायला लागला. तसा अरुण म्हणाला, "तसं नाही रे." तसा सोहम म्हणाला, "मग कसं?" तसा अरुण म्हणाला, "ऐकायचं तुला?" सोहम हो म्हणाला आणि अरुण सांगू लागला. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दापोली जवळच्या तळसुरे गावाजवळ आपल्या एका विनय नावाच्या मित्राच्या वडिलांचं दुकान होतं. ते बांधकामासाठी लागणाऱ्या गोष्टी तिथे विकत असत. दुकान दापोली खेड मार्गावर होतं. दुकानात सिमेंट, कुदळ, फावडी, थापी, चिरे, विटा अशा बऱ्याच गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असत. फावल्या वेळेत मी त्यांच्या दुकानात जाऊन बसत असे. म्हणजे कसं, थोडं व्यवहारज्ञान आपल्यालाही प्राप्त होतं आणि व्यवसाय कसा केला जातो हे प्रत्यक्ष शिकायला मिळतं, जे कुठल्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला मिळत नाही. विनयच्या वडिलांची एक रिक्षा पण होती, जी दिवसभर भाड्याला असे आणि रात्री दुकानाबाहेर ठेवलेली असे. अशाच एका संध्याकाळी आम्ही तळसुऱ्याला विनयच्या दुकानात बसलो होतो. इतक्यात रिक्षाचा आवाज आला. रिक्षावाल्या काकांनी रिक्षाची चावी आणि त्या दिवसाचा हिशोब विनयच्या वडिलांना दिला आणि म्हणाले, "शेठ, तुम्हाला माहिती आहे की नाही, खेडला जाताना लागणाऱ्या कातळवार रोडवर हल्ली लोकांना काही विचित्र अनुभव येत आहेत." तसे मी आणि विनय कान टवकारून ऐकू लागलो. ते पुढे म्हणाले, "रात्री कोणाला एखादं लहान मूल एकटंच रस्त्याला फिरताना दिसतं, तर कधी कोणाला एक सफेद साडीवाली बाई रस्ता ओलांडताना दिसते. पण वाहन जवळ गेलं तर तिथे कोणीच नसतं." तसे विनयचे वडील म्हणाले, "अहो, अशा अफवा प्रत्येक गावात केव्हा ना केव्हा ऐकू येतच असतात. आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं." आणि हो म्हणून रिक्षावाले काका निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. रोजच्याप्रमाणे संध्याकाळी मी विनयच्या तळसुऱ्याला असलेल्या दुकानात पोहोचलो. विनय आणि त्याचे वडील दुकानात होते. गिरायकं येत जात होती. दुकान बंद करायला अजून थोडा अवकाश होता. इतक्यात दुकानातला फोन वाजला. विनयच्या वडिलांनी फोन उचलला. काही महत्त्वाचे बोलून फोन ठेवला आणि विनयचे वडील विनयला म्हणाले, "आज रात्री चिपळूणहून चिऱ्यांचा ट्रक येणार आहे, तेव्हा आज रात्री तू इथेच थांबायला पाहिजे. ट्रक आला की चिरे दुकानाच्या मागच्या बाजूला नीट उतरवून घे आणि आज इथेच झोप. मी सकाळी येतोच आहे." आणि एवढं सांगून दुकानाची चावी विनयकडे देऊन ते निघून गेले. विनय मला म्हणाला, "तू पण थांबतोस का रे माझ्याबरोबर?" तसं मी म्हटलं, "हो थांबतो ना, पण आपल्यासाठी घरून काहीतरी खायला घेऊन येतो." आणि मी माझी सायकल घेऊन तिथून साधारण 2-2.5 किलोमीटरवर असलेल्या माझ्या घरी गेलो आणि रात्रीसाठी दोघांचं जेवण बांधून घेतलं. परत दुकानात जाताना रस्त्याला आता वर्दळ कमी होऊ लागली होती.
आणि कुठे एखादं लहान मूल किंवा सफेद साडीवाली बाई दिसते का म्हणून सायकल चालवता चालवता मी बघायला लागलो. पण असं काहीच मला दिसलं नाही. पॅन्डल मारत मारत मी पुन्हा तळसुऱ्याला आलो. तोपर्यंत रात्रीचे 8-8:30 वाजायला होते. मी सायकल बाहेर लावून दुकानात आलो. विनय म्हणाला, मला वाटलं तू काय आता येत नाहीस लेका. मी म्हटलं, अरे भावा, बोललो ना येणार मग येणार. थोड्या वेळाने जेवण वगैरे आटपून आम्ही चिरे घेऊन येणाऱ्या ट्रकची वाट पाहत बसलो. सगळीकडे शुकशुकाट पसरलेला. रस्त्यापलीकडे असलेल्या शेतांमध्ये अधूनमधून काजव्यांच्या झुंडी प्रकाशमान झालेल्या दिसत होत्या आणि मध्येच वारा आला की खुंटीला अडकवलेल्या रिक्षाच्या चावीमध्ये अडकवलेल्या खुळखुळ्याचा आवाज येत होता. रस्त्यावर चेट पाखरूही नव्हतं. दुकानावर रात्री थांबण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. बरीच वाट पाहिल्यानंतर सुमारे रात्री 12 वाजता चिऱ्यांनी भरलेला ट्रक हजर झाला. ट्रकमधल्या कामगारांकडून आम्ही चिरे उतरवून घेतले आणि ट्रक निघून गेला. आता आमच्याकडे बराच वेळ होता आणि झोप काही येत नव्हती. इतक्यात विनय म्हणाला, चल आपण दुकान बंद करू आणि एक फेरी मारून येऊ. मी म्हटलं, सायकलवरून डबल सीट? तसा विनय म्हणाला, अरे नाही रे, रिक्षा आहे ना आपल्याकडे. बजाज चेतक चालवली नाहीस काय कधी? तसेच हाताची गिअर असतात. मी म्हटलं, अरे नको, तुझ्या वडिलांना समजलं तर? तसा विनय म्हणाला, अरे समजलं तर समजू दे, चल मस्त रस्ता रिकामा आहे. आणि होय नाही करत विनयने रिक्षाची चावी खोंटीवरून काढली, दुकानाचं शटर बंद करून टाळं लावलं आणि विनयने रिक्षा सुरू केली आणि म्हणाला, अरे बस, बघतोस काय? मी आधी कधी विनयला रिक्षा चालवताना बघितलं नव्हतं. मी थोडा बिचकतच रिक्षात मागच्या सीटवर जाऊन बसलो आणि विनयने रिक्षाचा गिअर टाकला आणि आम्ही सुसाट दापोली खेड रोडला लागलो. संपूर्ण रस्ता निर्मनुष्य झालेला आणि मध्यरात्रीचे 1:30-2 वाजले होते. सुमारे 10-12 किलोमीटर अंतर ओलांडल्यावर मी विनयला म्हटलं, चल खूप फिरलो आता परत जाऊया. तसं विनयने पण आढेवेढे न घेता रिक्षाचा वेग कमी करत रिक्षा थांबवली आणि साईड मिररमध्ये बघून यू-टर्न मारला. आणि आश्चर्य, रिक्षापासून साधारण 50 फुटांवर समोर कोणीतरी उभं असलेलं आम्हाला दिसलं. पण ना ते एखादं लहान मूल होतं आणि ना एखादी सफेद साडी नेसलेली बाई. विनयने रिक्षा अजून त्या आकृतीच्या जवळ नेली तर ते एक 80-85 वर्षांचे गृहस्थ दिसत होते. त्यांनी जुन्या धाटणीचा अंगरखा आणि धोतर घातलं होतं आणि हातात एक साधीशी काठी होती. त्यांनी आम्हाला रिक्षा थांबवायला लावली. विनयने रिक्षा थांबवली तसे ते गृहस्थ कापऱ्या आवाजात म्हणाले, जरा मला घरी सोडता का रे? विनयने जमिनीकडे बघितलं आणि हळूच पुटपुटला, पाय तर सरळ दिसत आहेत म्हाताऱ्याचे, म्हणजे हा भूत तर नक्कीच नाही. म्हणजे याला सोडायला हरकत नाही. आणि त्यांना रिक्षात येऊ दिलं. तरी मी रिक्षाच्या अगदी उजव्या बाजूला चिकटून बसलो. विनय म्हणाला, कुठे सोडायचं तुम्हाला बुवा? तसे ते म्हणाले, पुढे एक छोटा रस्ता आमच्या वाडीत जातो, तिथेच घर आहे माझं. त्यांनी म्हटल्याप्रमाणे एक छोटा कच्चा रस्ता थोड्या वेळाने आम्हाला लागला. जेमतेम एक रिक्षा जाईल एवढा तो रस्ता होता आणि रिक्षाच्या लाईटमध्ये निपचित पडलेली कौलारू घरं दिसत होती. सुमारे 2-3 मिनिटांचा रस्ता ओलांडल्यावर ते म्हातारबुवा म्हणाले, थांबवा, आलं माझं घर. आणि रिक्षा थांबवल्यावर खाली उतरून ते विनयला म्हणाले, किती आणे झाले? तसा विनय म्हणाला, काही नाही हो, तुम्ही आता घरी जा. विनयने त्या चिंचोळ्या जागेतून कशीबशी रिक्षा फिरवली. तोपर्यंत ते गृहस्थ समोरच्या एका जीर्ण कौलारू घराच्या पायऱ्या चढत होते. रिक्षाच्या प्रकाशात त्या घराला डागडुजीची खूप गरज आहे असं थोडंफार दिसत होतं. आणि आम्ही मजल दरमजल करत पुन्हा तळसुऱ्याला विनयच्या दुकानात आलो. काही दिवस असेच गेले. हा प्रसंग आता आम्ही पूर्णपणे विसरलो होतो. पुन्हा एका संध्याकाळी मी विनयच्या दुकानात बसलो होतो. इतक्यात दुकानातला फोन वाजला. विनयच्या वडिलांनी फोनवरून एक ऑर्डर घेतली आणि एक पत्ता लिहून घेतला आणि म्हणाले, विनय,
एक सिमेंटचं पोतं घेऊन कातळवार रोडला पोचायचं आहे, हा घे पत्ता आणि ही घे स्कूटरची चावी. तो पत्ता घेऊन विनय आणि मी स्कूटरवरून सिमेंटचं पोतं घेऊन पोचवायला निघालो. सुमारे 10-12 किलोमीटर ओलांडल्यानंतर एक गावकरी रस्त्याला दिसला आणि आम्ही त्याला पत्ता विचारला आणि त्याने थोडा अजून पुढे एक छोटा रस्ता लागेल, तिथल्याच वाडीतला हा पत्ता असल्याचं सांगितलं. काही वेळाने आम्ही त्या छोट्या रस्त्याला लागलो. विनय म्हणाला, अरे हा रस्ता ओळखीचा वाटतोय. तसं मी म्हणालो, अरे हा तोच रस्ता जिथे आपण त्या म्हातारबुवांना सोडायला आलेलो. पुढे अजून एक दोघांना पत्ता विचारत आम्ही त्या वाडीच्या अगदी आतमधल्या भागात आलो. तिथे काही बंद असलेली घरं दिसत होती. आमच्या स्कूटरचा आवाज ऐकून एका जीर्ण घरातून एक 30-35चा माणूस बाहेर आला. कदाचित ते घर पण तेच होतं जिथे आम्ही त्या म्हातारबुवांना सोडलं होतं. घराबाहेर आलेला तो माणूस म्हणाला, आम्ही सिमेंटचा पोता मागवलेला. विनयने पोतं त्याच्या सुपूर्द केलं. त्यानेही पोत्याचे पैसे देऊ केले. इतक्यात विनयने त्यांना सांगितलं, काही दिवसांपूर्वी एका रात्री आम्ही एका म्हातारबुवांना याच घरासमोर सोडलं होतं. तसा तो 30तला माणूस म्हणाला, अहो कसं शक्य आहे, कारण गेली 20-22 वर्ष इथे कोणीच राहत नाही आणि आता हे घर राहण्यालायक बनावं म्हणून घराची डागडुजी करून घेतोय. हे ऐकून मात्र विनय आणि मी दोघेही चाट पडलो. मग तो म्हातारबुवा होता तरी कोण? तो खरंच एखादा म्हातारबुवा होता की कातळवार रोडला आलेल्या अनुभवांपैकीच एक होता, हे मात्र कधीच समजू शकलं नाही. असं म्हणून अरुण गोष्ट सांगायचा थांबला. पहाट व्हायला आली आणि एसटीच्या बाजूने अजून एक रिक्षा धावताना दिसली आणि यावेळेस अरुणसोबत सोहम पण टक लावून ती रिक्षा पाहू लागला.